तो भाई साहब आज के लेक्चर में पढ़ेंगे हम बाबू आज ये क्वेश्चन बेंजोइक एसिड इनटू यम नाइट्रो बेंजाइल अल्कोहोल सर जी या बेंजोइक एसिड एका प्रकारचा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे सर जी आणि या ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून सर जी आपला यम नाइट्रो बेंजाइल अल्कोहोल हे सुद्धा सर एका प्रकारचं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे हे सर प्रिपेअर करायचं आहे सर काय ना काहीतरी रिॲक्शन करून काय ना काहीतरी कुठं ना करून हे सॉर सर तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चरमध्ये सर आपण ह्या केमिकल पासून हे केमिकल प्रिपेअर करणार आहोत 2-3 स्टेप मध्ये 2-3 कुठे नाही करून सॉर येस सर तर सुरू करूया फर्स्ट कंपाऊंड सर घेऊया आपण बेंझोइक ऍसिड कारण सर आपला या कंपाऊंड पासून हे कंपाऊंड प्रिपेअर करायचंय यस ऑर नो यस सर हे सर काय असणार आपला हे असणार काय रिएजंट सॉरी हे असणार रिएक्टंट काय असणार हे असणार रिएक्टंट आणि सर यामध्ये आता ल्युकास रिएजंट आणि नंतर सर आपलं बेंझाइल अल्कोहोल प्रिपेअर होणार हे काय सर हे रिएक्टंट आहे काय सर रिएक्टंट आहे कोण बेंझोइक ऍसिड आणि रिएजंट काय सर ल्युकास रिएजंट आहे यस ऑर नो यस सर तर लिहा सर बोर्डवर ल्युकास रिएजंट पहिले काय लिहावं सर रिएक्टंट लिहावं लागेल सर आपलं काय पहिले रिएक्टंट आपलं बेंझोइक ऍसिडचं रिएक्टंट आहे लिहा सर इथं स्ट्रक्चर काढा बेंझोइक ऍसिडचं तर बघा बेंझोइक ऍसिड या प्रकारचा असतं छोटं काढले कारण खूप मोठी रिएक्शन आहे तर या स्ट्रक्चरला बेंझोइक ऍसिड असं म्हणतात काय म्हणतात रे बेंझोइक ऍसिड असं म्हणतात रिपीट मी थोडं मोठं करतो काय म्हणतात बेंझोइक ऍसिड म्हणतात इसको बबुआजी क्या बोलते बेंझोइक एसिड बोलते क्या बोलते बेंझोइक एसिड बोलते इसको बबुआ क्या बोलते बेंझोइक एसिड प्लस काय बघा कॉन्सन्ट्रेट आहे पुन्हा काय कॉन्सन्ट्रेट HCl नाही सर HNO3 HNO3 आणि प्रेझेन्स ऑफ काय सर कॉन्सन्ट्रेट डबल पुन्हा कोणता सर जी किंग ऑफ ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड यस ऑर नो यस सर हे काय सर जी कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड आहे हे कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड आहे किंग ऑफ ऍसिड ऑल्सो कोल्ड एज ल्युकास रिएजंट हे रिएक्टंट आहे रिएजंट आहे हे खूप महत्वाचं सर जी हे काय सर बेंझोइक ऍसिड हे कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड आणि हे कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड आहे हे सर यस ऑर नो इज अ कॉल्ड एज ल्युकास रिएजंट काय म्हणतात ल्युकास रिएजंट ओके गिव्ह राईट टू आपलं काय मिळतं इथं बघा इथं आपलं य केमिकल मिळतं या केमिकलचं नाव काय सर असतं COOH आणि पुन्हा काय सर NO2 हा सर नायट्रो ग्रुप आहे काय म्हणतात नायट्रो ग्रुप ओके ओके सर या केमिकलचं नाव काय असतं सर यम नायट्रो सर यम नायट्रो व्हॉट इज यम का म्हटलं मेटा कारण की सर हे NO2 मेटा पोटेन्शियल ऍड झालंय अटॅच झालंय म्हणून सर नाव झालं मेटा नायट्रो पुन्हा काय सर जी बेंझोइक ऍसिड सर जी बेंझोइक ऍसिड अरे हाँ यांना हाँ सर जी हाँ क्या लिखा हमने बोर्ड पे यहाँ पे मेटा नाइट्रो बेंझोइक ऍसिड प्लस काय बघा नंतर इथे लिहा प्लस मध्ये इथे लिहा प्लस काय SOCl2 प्लस पुन्हा लिहा SO2 प्लस पुन्हा लिहा HCl यस और नो अरे हाँ यांना कुछ समझ में आ रही बात आपके आपने क्या लिखा बोर्ड पे SO2 काय लिहा आपण SO2Cl2 सॉरी SOCl2 नंतर SO2 प्लस पुन्हा हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl गिव्ह राईज टू सर आपल्याला काय मिळतं बघा इथं सर आपल्याला मिळतं हे कंपाऊंड या कंपाऊंड नाव काय असतं बघा तर या कंपाऊंड नाव असतं HCl सर COCl सर COCl आणि NO2 यस ऑर नो तर हे आपल्याला कंपाऊंड मिळतं NO2 ओके ओके सर जी ओके COCl2 NO2 याचं नाव काय सर असतं याचं नाव असतं बघा मेटा नाइट्रो काय मेटा नाइट्रो बेंझोइल काय ना सर येत ना बेंझोइल क्लोराइड सर पुन्हा काय क्लोराइड ओके तर असं या केमिकलचं नाव असतं अरे हा यांना हा सर काढलं आपण बघा मेटा नाइट्रो बेंझोइल क्लोराइड सर या केमिकलचं नाव असतं काय डेंजर नाव बघा मेटा व्हॉट इज मेटा मेटा का मतलब काय आहे कारण सर की आपलं नायट्रोजन जो आपला सॉरी NO2 ग्रुप आहे नायट्रो ग्रुप हा सर जो मेटा पोटेन्शियल अटॅच आहे म्हणून सर आपण नाव दिलं मेटा नायट्रो म्हणून सर ये आणि बेंझोइल क्लोराइड म्हणजे COCl यस और नो यस सर छापो दिमाग में इतना लास्ट पाहिली सर अरे समझ में आ रहा है कि नहीं आपकी बुआ जी क्या क्या लिखा हमने बोर्ड पे हमें सबसे पहले क्या लिया बेंझोइक एसिड लिया प्लस कॉन्सन्ट्रेट सल्फ्यूरिक एसिड
आणि पुन्हा काय कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड गिव्ह राईज टू एम नायट्रोबेन्झोइक ऍसिड प्लस COCl2 SO2 प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl गिव्ह राईज टू एम नायट्रोबेन्झॉइल क्लोराइड प्लस काय बघा आणि राहिली सर कुठं बघ प्लस काय बघा NaBH4 पुन्हा काय सर जी H3O प्लस मध्ये सर जी आपलं सर काय मिळतं इथं आता आपलं सर आपलं मेन कंपाऊंड मिळतं या मेन कंपाऊंडचं नाव काय सर बघा या मेन कंपाऊंड स्ट्रक्चर सर या प्रकारचं असतं CH2 पुन्हा काय सर OH आणि मेटा पोझिशन NO2 ग्रुप अटॅच याला म्हणतात सर मेटा नायट्रो काय म्हणतात याला मेटा नायट्रो बेन्झाइल पुन्हा काय सर जी अल्कोहोल अरे हा यांना अल्कोहोल शेवटला सर जी AlCOHOL ओके इज अल्कोहोल सर जी तर या प्रकारे सर हे आपण आजच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत सर काय शिकलो आपण आजच्या लेक्चर मध्ये आपण बघा प्रिपेअर केलं बेन्झोइक ऍसिड टू काय यम म्हणजे मेटा नायट्रोबेन्झाइल अल्कोहोल सर जी काय तयार झालं सर आपलं शेवटला यम नायट्रोबेन्झाइल अल्कोहोल सर जी हे सगळे अशा प्रकार स्ट्रक्चर असतं आपल्या कायचं मेटा नायट्रोबेन्झाइल अल्कोहोलचे सॉर नो यस सर छापो दिमाग में